आत्ताच्या घडीला नवी दिल्लीतली ही ताजी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो आहोत। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांना नवी दिल्लीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही सगळी माणसं जिथे आंदोलन करायचं नाही तिथे आंदोलन करत होती आणि त्यामुळे दिल्लीकरांना अडचणींचा सामना करावा लागत होता। पंतप्रधानांचं घर असलेला परिसर हा अतिसुरक्षेचा परिसर समजला जातो आणि त्याच्याच बरोबर या परिसरातून वाहनंही ये जा करत असतात। जर दिल्लीमध्ये अशा प्रकारे कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी आंदोलन झालं तर त्याचा परिणाम दिल्लीच्या वाहतुकीवर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरही लगेच होतो। अमेय चुंबळे आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमेय, आत्ताच्या घडीला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलंय, इतरही काही नेत्यांना ताब्यात घेतलंय, मग आता तिथे काय निमित्तानं लोक जमलेली आहेत? सर, तसं पाहता म्हणाला की राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तसंच त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते, खासदार आणि इतर कार्यकर्ते होते त्यांना काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली होती। त्यामुळे आता पोलीस हा परिसर संपूर्णपणे रिकामा करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आणि जसं तुम्ही आता म्हणाला त्याच गोष्टीला इथे अंडरलाईन केलं पाहिजे की मोदी म्हणजे पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या भागात त्या घराबाहेरच आंदोलन करणं हे कितपत संयुक्तिक होतं हा देखील प्रश्न विरोधकांना विचारला पाहिजे। अमेय, आपण जोडलेले राहा, काही नवा तपशील येतोय तो आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात। आताच्या घडीला नवी दिल्लीतली दृश्य आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय। Both of the leaders are Priyanka Gandhi, Rahul Gandhi. They have been detained by the Delhi police. So do the other opposition party leaders also. यस, आज तो एक जैसा कि मैंने कहा विपक्षी एकता और एकजुटता दिखाई दी। बड़े ताकतवर तरीके से, प्रभावशाली ढंग से हमारी मांग तो यही रही है और हम मांग करते रहेंगे कि गृह मंत्री का एक बयान हो, उस पर विस्तार से चर्चा हो। शिक्षा प्रणाली को लेकर, परीक्षा प्रणाली को लेकर, दिल्ली पुलिस द्वारा जो छात्रों पर अत्याचार किया गया था कल, उस पर चर्चा हो और शिक्षा मंत्री का इस्तीफा ली जाए। गृह मंत्री को लेकर भी आप लोग बात कुछ कर रहे हैं? सॉरी, के इस्तीफे की मांग भी लोकसभा ने करी थी। कल की जो ब्रुटैलिटी हुई उसको लेकर। हाँ बिल्कुल, कल जो अत्याचार हमें देखने को मिला है, ब्रुटैलिटी हुई थी, उस पर भी हम चर्चा मांगेंगे। पर मुझे नहीं दिखता कि अगर सरकार की ये मानसिकता रही कि पार्लियामेंट सेशन तो बिल्कुल वॉश आउट होगा। अखिलेश यादव लाल टोपी घातलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहेत। प्रियंका गांधी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। ही सगळी थोड्याच वेळापूर्वीची नवी दिल्लीतली दृश्य आहेत। दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना या पिवळ्या बसमध्ये भरून संसद मार्ग पोलीस स्थानकापर्यंत नेलेलं आहे। अमेय चुंबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमेय चुंबळे, आता हे दिल्लीतलं आंदोलन आता आटपलं जातंय का अजून चिघळतंय? प्राप्त स्थितीमध्ये आता आपण नव्या दृश्यांच्यासाठी प्रयत्नशील आहोत। आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की नवी दिल्लीतल्या या आंदोलनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण पंतप्रधानांच्या निवासाच्या बाहेर अत्यंत सुरक्षित परिसर ठेवण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर आहे आणि दिल्ली पोलीस त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत। Rahul ji and the leadership of Rahul ji and Priyanka ji, we all are fighting for the cause of these students of this country. We want justice. We want this to be discussed in the parliament. See, it is the youth. The future of this country is the youth and the students of this country. It is our right. It is our constitutional right to give them protection. So we are peacefully protesting it. Now forcibly. आमचे सहकारी अमेय चुंबळे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरम्यान प्रियंका गांधी यांना पोलीस वाहनामध्ये बसवत असल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। अमेय, आपण यातला अधिक तपशील विश्लेषणासह सांगावा। हो, आता काही वेळापूर्वी पंतप्रधान कार्यालयाचे जे राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंग
यांनी सगळ्यात मोठी बातमी आजची दिली असं म्हणावं लागेल. जितेंद्र सिंग असं म्हणत होते की मी जेव्हा राहुल गांधी यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा करत होतो मोदींच्या निवासस्थानाबाहेर, तेव्हा मी त्यांना म्हटलं की सरकार ही संसदेमध्ये चर्चा करायला तयार आहे या सगळ्या नीट पेपर फुटी आणि संलग्न विषयांवर. तर तेव्हा ते म्हणाले की नाही, पण मला तर आता प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. तर तेव्हा जितेंद्र सिंग असं त्यांना म्हणाले की तुम्ही आता तुमची मागणी बदलताय. तर राहुल गांधी त्यांना असं म्हणाले की हो, बदलतोय मी मागणी, तुम्हाला काय करायचं ते करा आणि हवं तर मला ताब्यात घ्या. त्याच्यामुळे आता कुठेतरी सर हे जे कॉक्रोच जनता पार्टी विरुद्ध सरकार हा जो संघर्ष होता तो आता काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा काँग्रेस विरुद्ध सरकार असा होताना दिसतोय. कारण जितेंद्र सिंग सारख्या अतिशय वरिष्ठ आणि मोदींच्या विश्वासू मिनिस्टरनी राहुल गांधीवर हा थेट आरोप केलाय की मागणी. मैं पढ़ाता भी हूँ विश्वविद्यालय में ये विषय। मैंने ऐसा नैसर्गिक स्वतः स्फूर्त लोगों का जमावड़ा नहीं देखा। ये सत्ता को सीधे तौर पे चुनौती है, सीधे चुनौती है सत्ता को कि आप क्यों कितना पर्दा डाल सकते, कितना पर्दा गलत होने की कोशिश कर। आप शुरुआत करो ना अकाउंटेबिलिटी से। प्रधानमंत्री मोदी जी बड़ी बड़ी बातें करते हैं, आपको बच्चों का दर्द नहीं दिखता? वो किसके बच्चे थे? आपसे क्या मांग रहे थे साहब? माफी मांगिए, गद्दी छोड़िए, बहुत दिन रह लिए। अब मांग क्या है आप लोगों की? कल से हाउस चलेगा? सीधी तो देखिए, हाउस चलना आप क्या चाहते हैं कि कब्रिस्तान में विवाह के गीत गाए जाए, शमशान में विवाह का गीत गाया जाए? अब तैयार तो हो, एक्नॉलेज तो करो। आप वो नहीं कर रहे हो और नौटंकी करवा रहे हो। नवी दिल्लीतल्या या घटनास्थळावरून येणारी ही दृश्य आपण पाहतो आहोत. पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्ग इथल्या निवासस्थानी राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांनी आंदोलन केलं. आमचे सहकारी अमेय चुंबळे आता परत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमेय, आपण थोड्या वेळापूर्वी सांगत होतात की राहुल गांधी यांनी अचानक भूमिका बदलण्याचा कसा सपाटा लावला आणि त्यानंतर काय घडलं, पण हे सांगत असताना तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. ती म्हणजे अशी की प्राप्त स्थितीमध्ये आता जे आत्तापर्यंतचं आंदोलन CJP विरुद्ध BJP होतं ते आता BJP विरुद्ध काँग्रेस करून काँग्रेसनी पण एक प्रकारे सरकारसाठी मोकळीक तयार केली का? हो, काँग्रेसनी मोकळीक तयार केली असं म्हणता येईल. त्याचबरोबर काँग्रेसनी कुठेतरी CJPचा अजेंडा हायजॅक केलेला आहे असं सुद्धा त्याचा अर्थ काढता येईल. कारण गेले 24 दिवस जेव्हा हे पण उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्र मुंबईतून असा सल्ला देत होते की राहुल गांधींनी अभिजित दिपकेंच्या स्टेजवर जावं, तिकडे जावं, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा किंवा सोनम वांगचूक यांना भेटावं, पण तेव्हा राहुल गांधी गेले नाहीत. मात्र आज जेव्हा हा संघर्ष म्हणजे कालच्या सगळ्या थोडंसं जे हिंसक आंदोलन काल झालं, निदर्शनं झाली, त्याच्यानंतर विषय अधिक पेटल्यावर अतिशय हुशारीने काँग्रेसने आता याच्यामध्ये मोठी उडी घेतलेली आहे. आणि मला कुठेतरी वाटतं सर की अभिजित दिपकेंची पुन्हा ही चूक झालेली आहे की आज सुद्धा ते दिवसभर जंतर मंतरवरच बसून होते. जर का सगळी ऍक्शन सगळा जर का हा जो मूक आहे तो जर का मोदींच्या निवासस्थानाबाहेर शिफ्ट होत असेल तर आपण जंतर मंतरवर न बसता राहुल गांधींच्या सोबत बसायला हवं होतं. त्यामुळे जनतेने हा मेसेज केला असता की हे आंदोलन आज सुद्धा अभिजित दिपके आणि त्यांच्या CJPचंच आहे. आपण गेले 4 तासापासून जी दृश्य अख्खा देश बघतोय त्याच्यावरनं तरी असंच वाटतंय की हे आंदोलन CJPचं होतं, आता कुठेतरी ते काँग्रेसचं झालेलं आहे. बिलकुल, आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे निदर्शनात आणत आहात. तो म्हणजे असा की CJPच्या म्हणजेच झुरळ क्रांती दलाच्या आंदोलनाला काँग्रेसनी हायजॅक केलेलं आहे. यामागे काँग्रेसचा हेतू काय असू शकतो? आपण थोड्या वेळापूर्वी जसं म्हणालात की उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं होतं की राहुल गांधींनी आंदोलन स्थळी जावं, ते जायचं सोडून राहुल गांधींनी स्वतःचं नवं आंदोलन स्थळ शोधून काढलं. हो, नवं आंदोलन स्थळ शोधून काढलं. मात्र आंदोलनाचं जे बीज आहे किंवा जी बनी बनाई जमीन ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ती सगळी अभिजित दिपकेंनी तयार करून दिली होती. आणि जसं अधिवेशन सुरू झालं म्हणजे सोमवारी 20 जुलै काल अधिवेशन सुरू झालं, काल हे पण बघितलं पाहिजे की जे काल जी निदर्शनं झाली त्यात उघडपणे तरी काँग्रेस नव्हती त्यामुळे कालच्या सगळं हे झालं त्याचं उघडपणे काँग्रेसने समर्थन केलं नाही. आज मात्र काँग्रेसला असं वाटतं की आज जी आहे ती वेळ जी आहे ती योग्य आहे. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींचं निवासस्थानाबाहेरची जी जागा आहे ती गाठली आणि तिकडे त्यांनी ठिय्या दिला. तर त्यांना हे व्यवस्थित माहित होतं की आपण स्वतः
विरोधी पक्ष असल्यामुळे आपली भगिनी जी आहे ती खासदार असल्यामुळे पोलीस थेट तिथे येऊन आपल्याला उचलणार नाहीत. काही वेळ तरी पोलीस थांबतील, सरकारचा आदेश काय येतोय ते बघतील आणि हा वेळ जो आहे तो बरोबर राहुल गांधींनी त्याचं भांडवलीकरण केलं, त्याचं भांडवल केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण अर्थात याची दुसरी बाजू अशी आहे की शेवटी हे सगळं राजकारण आहे. आपण जर का पाहिलं किंवा असा विचार केला तर भाजप जरी आज विरोधात असतं तर कदाचित भाजपने सुद्धा हेच केलं असतं, कारण कुठेतरी सरकारला घेरणं हेच विरोधकांचं काम असतं. आता या सगळ्या लॉकजॅम मधनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय मार्ग काढतात, कुठल्या मागण्या मान्य करतात, कुठल्या नाही करत, हे बघणं महत्वाचं ठरेल. बिलकुल. मी आत्ताच्या घडीला सरकारच्याकडून जर समजा भूमिका आपल्या समोर येत असेल तर थोड्या वेळापूर्वी जितेंद्र सिंग यांनी मांडलेला मुद्दा कुठला तो प्रेक्षकांना पोहोचवावा लागेल. जितेंद्र सिंग यांनी सांगितलंय की सरकार पेपरफुटी प्रकरणावर संसदेमध्ये चर्चा करायला पूर्णपणे तयार आहे. हा पहिला मुद्दा आहे. मात्र आता सरकार चर्चेला तयार आहे असं म्हणता क्षणी राहुल यांनी भूमिका बदलली आणि राहुल म्हणायला लागलेत की त्यांना आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवाय. या अशा पद्धतीच्या मागण्या बदलल्यानं व्यक्तिमत्वातलं गांभीर्य कमी होतं का अमेयजी? हो, गांभीर्य नक्कीच कमी होतं आणि राहुल गांधींनी हे याआधी अनेकदा केलेलं आहे. आपण एक 5-6 वर्षापूर्वी पाहिलं तर संसदेचं अधिवेशन सुरू असताना काँग्रेस कशी मोहब्बत की दुकान आहे हे सांगताना त्यांनी जाऊन थेट मोदींना मिठीच मारली. म्हणजे पंतप्रधानांशी सौहार्दाशी संबंध असू नये अशी काही आपली भूमिका नाही, पण आपण एक जर का म्हणजे तेव्हा ते देशाचे पंतप्रधान सुद्धा बनू पाहत होते आणि तेव्हा ते विरोधी पक्ष नेता नव्हते, कारण तेव्हा काँग्रेसकडे तेवढं संख्याबळच नव्हतं. मात्र तरी त्यांनी मोदींना जाऊन मिठी मारली होती. त्यानंतर अनेक इव्हन नोटबंदीच्या वेळा आपल्याला आठवत असेल की नोटबंदी जेव्हा झाली 8 नोव्हेंबर 2016ला, तेव्हा एक का 2 दिवसात राहुल गांधी हे बँकॉकला निघून गेले होते. त्याच्यामुळे कुठेतरी राहुल गांधींकडे अजूनही बहुतांश लोक जे आहेत ते एक गंभीर आणि करिअर पॉलिटिशियन म्हणून बघत नाहीत. त्यांना हुक्की आली की ते असं काहीतरी करतात. आता ह्याच्या पुढे पण जे हे सगळं अधिवेशन आहे किंवा हे आंदोलन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत राहुल गांधी देशात राहतील याची काही गॅरंटी देता येत नाही. बिलकुल अमेय. दरम्यान आत्ताच्या घडीला जी दृश्य TV स्क्रीनवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत त्याचा तपशील आम्ही आपल्याला एकदा देऊ इच्छितो आणि तो प्रेक्षकांनाही देऊ इच्छितो. स्क्रीनच्या एका बाजूला आपण प्रियंका गांधी यांना बसमध्ये पोलीस नेत असतानाची दृश्य पाहताय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर रस्त्यावर आडव्या झालेल्या राहुल गांधींना उचलण्याचा प्रयत्न पोलीस दिल्लीचे करत असतानाची दृश्य आपण पाहतो आहोत. आमचे सहकारी त्या निमित्तानं घटनास्थळी आहेत, नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत, पण त्याचबरोबर आत्ता ताजी काही दृश्य आली आहेत तीही आता आपण पाहणार आहोत. दृश्यांमध्ये आपण निश्चितच लक्षात घेऊ शकाल की ज्या राहुल गांधींना थोड्या वेळापूर्वी रस्त्यावर आडवं झालेलं आपण एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला त्यांना व्यवस्थित बसमध्ये बसलेलंही पाहतो आहोत. त्यांच्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत. ते सगळेजण त्यांच्या बरोबर काही सेल्फी घेऊ पाहतात किंवा संवाद साधू पाहतात. आंदोलन करत असताना राहुल गांधींचे कपडेही खराब झालेले आपण पाहतोय आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय. आम्ही अशा प्रकारच्या आंदोलनाची गांधींना खरं तर सवय नाही राहिली वर्षानुवर्ष. राहुल गांधींचं जे राजकारण आहे ते आधीपासूनच थोडंसं आपण काय म्हणू शकतो 5 स्टार किंवा खूप प्रासंगिक असं राहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात सातत्य नसतं, गांभीर्य नसतं. आता पण आपण पाहिलं जसं आपण आता 1-2 मिनिटापूर्वी म्हणालो की हे आंदोलन गेले 24 दिवस सुरू आहे. सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषणावर होते. 21व्या दिवशी त्यांना तिथून सरकारने नेलं आणि सफदरजंग रुग्णालयात नेलं. तिथे सुद्धा राहुल गांधींनी जाऊन त्यांची चौकशी केली नाही. तिकडे काही काँग्रेसचे अन्य नेते गेले होते. आज 24व्या दिवशी राहुल गांधी ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत. परत काल जे सेशन झालं, काल सुद्धा अधिवेशन हे विरोधकांनी चालू दिलं नाही. आता काल सुद्धा संसदेमध्ये राहुल गांधींनी ही भूमिका कितपत मांडली स्वतः, बाकी कुठल्या खासदाराकडून नाही, स्वतः ही भूमिका कितपत मांडली की या विषयावर चर्चा करा, मग आपण पुढचं काय ते बघू. ह्याच्याबद्दल पण साशंकता आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा मेसेज जातोय की अभिजित जिपके जो एक 2 महिन्यापूर्वी कोणालाच माहित नव्हता, हा एक तरुण मुलगा आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाच्या 24व्या दिवशी राहुल गांधी प्रकट होतात आणि ते मोदींच्या निवासस्थानात बाहेर जाऊन बसतात. तर आता जनतेने ह्याच्यातनं काय मेसेज घेतलाय हे पाहावं लागेल. आणि इथे अजून एक सांगितलं पाहिजे सर की निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे. लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर अजून 3 वर्ष आहेत. त्यामुळे
सरकारला अशी काही इमिजिएट याची फार अशी काही काळजी नाहीये की बाबा आता आपण हे आंदोलन संपवलं नाही तर आपली फार मोठी मतं जातील वगैरे असं मला काही वाटत नाही. त्यामुळे सरकारसमोर पण अगदी खूप मोठी अर्जन्सी दिसत नाहीये काँग्रेसचं आंदोलन संपवण्याची. अर्थात सरकारनं आता ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही त्या चर्चेला तयार आहोत. तर आता ही चर्चा उद्या काँग्रेस होऊ देते का आणि त्या चर्चेमध्ये किती सहभाग घेते आणि राहुल गांधी पण तिकडे जाऊन ते सकारात्मक भूमिका घेतात का हे पाहावं लागेल. जर काय विरोधक अशी भूमिका घेत आहेत की हे सगळं विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे तसं त्यांच्या वागणुकीचं पण दिसलं पाहिजे. बिलकुल, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की विद्यार्थ्यांच्या वागणुकीतून या गोष्टी आंदोलकांना निर्देशित करता आल्या पाहिजेत. एक मुद्दा आता इथे त्याच अनुषंगाने आपल्याला आम्ही विचारू इच्छितो तो असा आहे, परीक्षा होऊन गेलेली आहे, परीक्षा होऊन गेल्याच्या नंतरही आंदोलन करत राहणं आणि त्यातही व्यक्ती बदलाची मागणी लावून धरणं हे तांत्रिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या योग्य वाटतं का? नाही, तसं तर योग्य वाटत नाही. पण ह्याच्या मागे सगळ्यात मोठा हेतू हा दिसतोय की धर्मेंद्र प्रधान हे सगळ्यांनाच माहिती आहे की हे मूळचे ओडिशाचे नेते आहेत. गेले काही वर्षापासून ते मिनिस्टर आहेत. ज्याला इंग्रजीमध्ये हेवी वेट किंवा ज्यांचं राजकीय वजन प्रचंड आहे अशा यादीत काही धर्मेंद्र प्रधान मोडत नाही. कारण ओडिशामध्ये सत्ता आल्यावर सुद्धा त्यांना केंद्रातच ठेवलं गेलं आणि तिकडे मांझे यांना सीएम केलं गेलं. मी मुद्दा मांडायचा हा प्रयत्न करतोय की धर्मेंद्र प्रधान हे जरी आता नाव असलं तरी ते एका प्रकारचं प्रतीक आहे. मुळात विरोधकांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा कुठेतरी हा पराभव करायचा आहे. विरोधकांची अशी भूमिका आहे की हे दोन नेते जे आहेत हा त्यांचा अहंकार आहे की ते त्यांच्या कॅबिनेटमधल्या एका सदस्याला राजीनामा द्यायला सांगत नाहीयेत. तर कुठेतरी तो द्यायला लावून विरोधकांना त्यांचे पॉईंट स्कोर करायचे की बघा आम्ही राजीनामा घेऊ शकलो कोणाचा तरी. त्याच्या मागे सगळं हे आहे. आणि आपण जर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राजकारण पाहिलं तर ते काय सहजासहजी या राजीनाम्याच्या मागण्या मान्य करणाऱ्यातले नाहीयेत. कारण त्यांची जी इमेज आहे लोकांमध्ये ती एक माचो पॉलिटिशियन म्हणून आहे, ती एक कणखर आणि खंबीर नेते म्हणून आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रतिमेला ते एवढ्या सोपेपणे किंवा इतक्या सहजासहजी तडा जाऊ देतील आणि ते सुद्धा गुजरात आणि उत्तर प्रदेशची निवडणूक आता पुढच्या वर्षी आलेली असताना तर मला वाटत नाही. त्यामुळे आता विरोधक आधी नमतात तर सरकार थोडंसं पडतं घेते ते बघावं लागेल. बिलकुल. दरम्यान जी दृश्य आता समोर आहेत तीही आपल्याला परत परत लोकांपर्यंत पोहोचवायला हवीत. थोड्या वेळापूर्वी राहुल गांधी रस्त्यावर झोपून राहिले होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला कशी झटापट तिथे घडली ते आपण स्क्रीनच्या एका बाजूला पाहतो आहोत. दरम्यान राहुल गांधी यांना रस्त्यावरून उचलून व्यवस्थित गाडीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. ही गाडी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनकडे म्हणजेच संसद मार्ग पोलीस स्थानकाकडे निघाली होती. त्यावेळेची दृश्य आपण स्क्रीनच्या एका बाजूला पाहतो आहोत. ही सगळी घडामोड सुरू असताना आपल्याला आपल्यासोबत असलेल्या आमचे सहकारी अमेय चुंबळे यांच्याशीही संवाद साधायचा आहे. दरम्यान त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीला शुभम उमाळे आहेत, तेही लवकरात लवकर जोडले जातील अशी अपेक्षा आहे. आम्ही आत्ताच्या घडीला दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन जी कारवाई सर्वसाधारणपणे होते ती करून सोडून दिलं जाईल असं म्हटलं जात आहे. हो, जशी नेहमी ताब्यात घेण्याची कारवाई असते तसं त्यांना काही 100 मीटर अंतरावर जाऊन सोडून दिलं जाईल किंवा त्या दोघांचं निवासस्थान सुद्धा जवळच आहे तिकडे मे बी त्यांना नेलं जाईल. पण जसं आपण आधी म्हणालात सर की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या प्रेक्षकांसाठी हा अधोरेखित केला पाहिजे की पंतप्रधानांचं निवासस्थान आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हे आंदोलन करण्याची जागा नाहीये. जगात तुम्ही कुठेही गेलात तर इव्हन आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं की जगातली सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून ओळखली जाते तिकडे सुद्धा व्हाईट हाऊसच्या बाहेर तुम्ही तासनतास निदर्शनं नाही करू शकत. हे काय आपण सरकारची बाजू अजिबात घेत नाही आहोत. पण इथे ही शक्यता आपण लक्षात घेतली पाहिजे की जर का ह्या आंदोलनाच्या आडून कुठल्या समाजकंटकांनी काही वेडवाकडा करायचा प्रयत्न केला किंवा केला असता त्याची जबाबदारी काँग्रेसने घेतली असती का किंवा तिकडे कोणी सुद्धा आंदोलनाला बसलं असतं ते लोक ही जबाबदारी घेणार आहेत का? कारण आपल्याला पंतप्रधानांची सिक्युरिटी ही किती टाईट असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि तिकडे फक्त पंतप्रधानच नाही तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, केंद्र सरकारमधले मोठे मोठे अधिकारी, अगदी मुख्य सचिवांपासून सगळे या सगळ्यांचं निवासस्थान तिथे आहे. आणि तिथूनच काही अंतरावर आपण पाहिलं तर सगळ्या देशांचे दूतावास सुद्धा आहेत चाणक्यपुरीमध्ये. त्याच्यामुळे हा अतिशय संवेदनशील आणि उच्च सुरक्षेचा एरिया आहे. मात्र तिथेच म्हणजे एक विरोधक म्हणून मला एक ऑप्टिक्स ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये की आम्ही पंतप्रधानांच्या घराबाहेर जाऊन ठिय्या आंदोलन केलं हे ऑप्टिक्स मी समजू शकतो. पण ते काही मिनिटच तुम्हाला करता येतं. पंतप्रधानांच्या घराबाहेर कुठल्याच देशात तुम्हाला तासनतास बसता येत नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांची कारवाई ही चूक आहे हे तुम्हाला कुठल्याच म्हणजे आपल्याला
कुठल्याच अंगाने म्हणता येणार नाही. आता नाही तर 5 मिनिटांनी पोलीस येणारच होते आणि हे राहुल गांधींनाही माहित होतं. एवढ्या वेळच पोलिसांनी त्यांना तिकडे बसू दिलं, ह्याचंच मला खरंच आश्चर्य वाटतं. बिलकुल. आपण थोड्या वेळापूर्वी जो एक मुद्दा मांडला तोही इथे अधोरेखित करूयात की राहुल गांधी हे आंदोलनात उतरल्यापासून CJPची चर्चाच बंद झालेली आहे. आत्ताच्या घडीला दिपके कुठे आहेत, काय करतायत हा एक वेगळा मुद्दा आहे. जंतर मंतरवर ते बसलेले असतील तर तोही एक वेगळा मुद्दा आहे की आंदोलनं जिथे घडतायत तिथे बसायचं सोडून दिपके हे आपल्या जागी बसलेले आहेत आणि ते तिथेच बसून राहत आहेत. त्यामुळे आता ते चर्चेतून बाजूला फेकले गेलेले दिसत आहेत. अमेय. हो, अगदी खरं सर. आणि आता आपण बघितलं तर 2 तासापूर्वी आतापर्यंत जे प्रवक्ते म्हणून सांगत होते स्वतःला, विजेता दाहिया, त्यांना कॉक्रोच जनता पार्टीनेच त्यांच्या प्रवक्ते पदावरून काढून टाकलेलं आहे. कारण काल हे दाहिया महाशय बर्गर खातानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि जेव्हा ही आंदोलन सुरू होतं काल जंतर मंतरच्या बाहेर, तेव्हा दाहिया मेट्रोनी कुठेतरी जात होते. त्या मेट्रोच्या काही प्रवाशांनी त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढलेला होता. सो एकीकडे जो CJP दावा करतंय की जे तरुण आणि कॉलेजमधली जाणारे विद्यार्थी ज्यांचं भविष्य पणाला लागलंय, अशी लोक जेव्हा काल लाट्याकाट्या खात होती तेव्हा हे दाहिया महाशय कुठेतरी बसून बर्गर खात होते. एवढंच नाही तर याच्यावर टीका झाल्यावर दाहिया यांनी अजून एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओत ते असं म्हणाले की मला जाब विचारायला तुम्ही मला निवडून गेलेलं नाही, मी आमदार खासदार मंत्री नाही, त्यामुळे मला जाब विचारू नका, सरकारला जाब विचारा. त्याच्यावरून सोशल मीडियावर खूप जास्त टीका झाली आणि अभिजित दिपकेंना हे प्रश्न विचारले गेले की तुम्ही सरकारला अकाउंटेबल करायचा प्रयत्न करताय, तुम्ही सरकारला प्रश्न विचारताय, पण तुम्हाला प्रश्न विचारलेले तुम्हाला चालत नाहीयेत, असं कसं काय म्हणू शकतो आणि आज शेवटी मग अभिजित दिपकेंना दाहियांना जाहीरपणे तिथून हाकलून द्यावं लागलेलं आहे. हे सांगण्यामागचा मुद्दा हा आहे की आपण जर का अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाशी जर का तुलना केली तर अरविंद केजरीवाल यांना अनेक आंदोलनं करण्याचा अनुभव होता. अर्थात तेव्हा ते प्रसिद्ध नव्हते फारसे, पण अगदी थोडक्यात सांगतो, पण दिपके यांना आंदोलनाचा अनुभव अजिबात नाहीये. त्यामुळे त्यांचं आंदोलन खूप सोप्यापणे हायजॅक करता येतंय. कुठेतरी ते आता काँग्रेसने दाखवून दिलंय. बिलकुल. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जाता जाता आमचे सहकारी आणि प्रतिनिधी असलेल्या अमेय चुंबळे यांनी मांडला. इतका वेळ झाला आहे. आपण अमेय चुंबळे आमच्या सहकाऱ्यांचा आवाज ऐकत होतात. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत.